नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातल्या स्त्रिया मार्गशीर्ष हा गुरुवारचे उपवास धरत असतात, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल, पण ज्या कोणत्या 9 चुका आहेत त्या आपल्याला टाळल्या पाहिजेत. त्या चुका आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ठीक आहे, तर बंधू आणि भगिनींनो, सहसा करून भगिनींना सगळ्यात महत्त्वाची ह्या सूचना आहेत, त्या लक्षात ठेवा. तर सगळ्यांनी ऐका. चला, मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल भक्तांनो, पण या चुका करणे टाळा. काय करावे व काय करू नये ते आपण पाहूया. मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिकृष्ण आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो. तसेच भक्तांनो, या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा राहते. याच सोबत भक्तांनो, ऐश्वर्य, यश, सुख, समृद्धी प्राप्त होते. गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते किंवा फोटोची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी 5 गुरुवार येत असतात. भक्तांनो आणि माझ्या भगिनींना लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत भक्तांनो. तर या महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला आहे आणि तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे. तसेच चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आहे भक्तांनो. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही, तर कोणत्याही महिन्यात भक्तांनो पहिल्या गुरुवारी तुम्हाला हे व्रत करू शकता तुम्ही. आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता. आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी, पूजेची योग्य वेळ कोणती आहे. ठीक आहे, तुम्ही सकाळी भक्तांनो स्वच्छ आंघोळ करून पूजेची जागा स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे. पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडायला जमले नाही, तर तुम्ही कमीत कमी 12 वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी. म्हणजेच भक्तांनो, माझ्या बंधू आणि भगिनींना ही कळकळीची विनंती आहे. म्हणजेच 12 वाजायच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यायची आहे. त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस पूजा मांडू शकता. ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत चांगली आणि शुभ मानली जात आहे. कारण भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. पण अगदी दुपारी 12 ते 4 या टायमाला म्हणजेच वेळेत मात्र पूजा मांडू नका. कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी, जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते. विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे. सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठायचं. स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे. नंतर भक्तांनो, हातामध्ये फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा. तसेच आणि आपल्या मनातील काही इच्छा असतील त्या प्रकट कराव्यात, की मी ह्या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या.
अशा प्रकारे पूजेच्या संकल्पना केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडू मारून घ्यावी, स्वच्छ करावी. सगळ्यात अगोदर भूमिपूजन करावे. भूमीवर गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. त्यावर पाट ठेवायचा आहे भक्तांनो. त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यानंतर दीपपूजन करावे. दिव्याला फूल, अक्षदा वाहून दीपपूजन करायचे आहे. कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे. भक्तांनो, घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करताय त्या ठिकाणी मांडणी करावी भक्तांनो. तसेच भक्तांनो, आता पूजा कशी करायची ते बघूया. पूजा कशी करायची? सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून घ्यायचं आहे. पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे. नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर भक्तांनो स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे. हळदी कुंकू, अक्षदा, फुले, लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावेत भक्तांनो. कारण लाल रंगाची फुले ही लक्ष्मीला अत्यंत आवडत असायची. नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावे. मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे. नंतर चांदीचा तांब्या, मग पितळाचा कलश असे तर तो स्थापन करावा. त्या कलशामध्ये भक्तांनो थोडेसे गंगाजल टाकावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे. त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा. नंतर 5 आंब्याची पाने ठेवायची आहेत आपल्याला किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत. 5 प्रकारच्या भक्तांनो 5 प्रकारच्या फळांची, फुलांची पाने त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील. नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात, तुळशीपत्र टाकावे. त्यानंतर सुपारी आणि 1 शिक्का टाकावा. नंतर नारळाची स्थापना करायची आहे. नंतर घंटी पूजन करायचे आहे भक्तांनो. घंटीला फूल, अक्षदा वाहून तिचे पूजन करावे. नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कळशावर ठेवावा. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत. मग तांदूळ, तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवायची आहे. नागवेलीची पानं नसतील तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. अशी झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर रांगोळी काढायची आहे भक्तांनो किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करायची आहे. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा आपल्याला वाचायची आहे. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी वाचावेत भक्तांनो. देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे. अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असतील ते देवाला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी, फलद्रूप व्हावी अशी देवी महालक्ष्मीला मनोभावे विनंती करायची आहे. मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पूजा करावी. एकदा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला द्या. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकायचे आहे. त्यानंतर देवाची स्थापना ज्या ठिकाणी आपण केले होते त्या ठिकाणी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्याने
घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो. त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. श्रीलक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जो कोण करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी आणि मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे. भक्तांनो, महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन केल्यानंतर 7 सुवासिनी किंवा मग 7 कुमारिका, जमले नाही तर 1 सुवासिनी किंवा 1 कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि व्रतकथेचे 1 व्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देऊ शकता. नंतर त्याची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार सुद्धा करावा. या दिवशी कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटेसे नियम पाहूया, जेणेकरून आपले हे महत्त्वाचा व्रत पूर्ण होईल. आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळेल. लक्षात ठेवा. पहिला नियम, आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नका. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घरात घेऊ नका. व्रता दिवशी चुकून घाणेरडे किंवा मग मळवट कपडे घालून पूजेला बसू नये. कपडे स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमले नसेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला लांबूनच नमस्कार करावा लागेल आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडून देऊ नका त्या ठिकाणी, याची काळजी घ्यावी. काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. ठीक आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकता. तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे. विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता. हे व्रत दिवसभर उपवास करून केले पाहिजे. मध्येच उपवास सोडू नये. संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी, भगर, दूध, चहा, कॉफी, फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास तुम्ही करू शकता. भक्तांनो, भगिनींनो, संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचावी. जेथे नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो. निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे. पद्मपुराणामध्ये संसारा माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता. उपवास मात्र आपण स्वतःच करावा लागेल. अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये. नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी. व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजाऱ्यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांती चित्तेने महात्म्य वाचावे. शांतता घरामध्ये असावे. व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवार करून 4 गुरुवार हे व्रत करायचे आहे. शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे अध्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दावायचा आहे. भक्तांनो, नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणत्याही साफसफाईचे कामसुद्धा करायचे नाही. अशी कामे आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यायची.
ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा. कलशामध्ये पाणी थोडे असावे. ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे. नंतर भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, ते पाणी झाडाला घालावे. तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हटलं जातं. त्यामध्ये सुपारी, नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तोच तुम्हाला पुढच्या गुरुवारी वापरायचा आहे. उद्यापनानंतर तांदळापासून, भक्तांनो भगिनींनो, उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा. नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलामध्ये पाण्यामध्येच निर्माल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल. भगिनींनो, दर गुरुवारी ही महालक्ष्मी व्रत करून देवीचे यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे व्रत करून शेवटच्या गुरुवारी अध्यापन करावे. खिचडी खाऊन उपवास सोडू नये. घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद, भांडणं, किरकिर करू नये. तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल, परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबियांवर राहावे यासाठी हा उपाय करून पहा. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्री हरिकृष्णांना व माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा. शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्नान आहे. महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्याची माळ व पहिली असेल. देवपूजेमध्ये कवड्याची माळ कवड्या ठेवून पूजा करावी. त्यात धनवृद्धी होते. त्यामुळे धनवृद्धी होते. माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे. गुलाबी कमळ तिला अर्पण करायचे आहे. महिन्यातून एखाद्या वेळेस शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर, त्यामध्ये केशर अर्पण करावे. खोबरे, साखर दोन्ही देखील घालू शकता. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताचे फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल, सकाळच्या पहिल्या प्रहरीत ती फुले वेचून देवीला अर्पण करायची आहेत व फुलांनी सुशोभित करावे. जर घरी तुळशी वृंदावन असेल, छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा आवश्यक लावावा. घरावरील लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते. अवास्तव्य लक्षात ठेवा. पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार. म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले, नीटनेटके असावे. घरात देवी मुक्त असते, आशीर्वाद देते. ती जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील समाजातील सर्व स्त्रियांना आदर करते, अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हणतात. गुरुवारी पती पत्नी यांनी आसपास भांडण देखील करू नये असे म्हणतात. लक्षात ठेवा. यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते. या दिवशी, उपवासाच्या दिवशी, चुकूनही महिलांनी नखे कापायचे नाहीत किंवा केस कापू नयेत. या सर्व कामामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारमध्ये मासिक पाळी जर आली, गुरुवार जास्त पकडावा असा वाटत असेल तर अशाच प्रकारचे असे भक्तिमय तुम्हाला माहिती वाचायची असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं, ओम महालक्ष्मी प्रसन्न हीच कमेंट करा.